सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा. हो हो, क्या बात आहे मंडळी. आज सुद्धा आपण आहोत नाशिक येथील DGP नगर मध्ये. तिथल्या नवीन ताया आज सगळे इथे आलेल्या आहेत. माहेर वाशिणी. हो हो, क्या बात आहे. हा आजचा दिवस मस्तपैकी तुम्ही आज छान जगणार आहात तुमच्यासाठी. चला तर मग आपण अजिबात वेळ न घालवता आपण पहिला खेळ सुरू करूया, कारण मला माहिती आहे तुम्ही सगळे इथे खेळायला आलेले आहेत. हा तर आपण पहिला खेळ खेळूया, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आता मी तुम्हाला एक वाक्य देणार आहे, ते वाक्य तुम्ही पटापटा 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 बोलून दाखवायचे. पण नुसतं बोलायचं नाहीये, ते वेगवेगळ्या पद्धतीने करून दाखवायचे. कुठल्या पद्धतीने ते मी सांगणार आहे. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव सरिता कडनर. सरिता ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 12 वर्ष. एक तर पूर्ण झालं. स्वतः सगळं सांगून मोकळे होत आहेत. एक तप पूर्ण झालेला आहे. व्हेरी गुड. लव्ह मॅरेज नाही हो, आहे, अरेंज. अरेंज मॅरेज. पण असं का केलं मी लव्ह मॅरेज म्हटलं? नाही हो, अरेंज मॅरेज. मागचं वेगळं रिझन आहे. सांगावं असं वाटेल मला. होती इच्छा अशी की करावं आपण लव्ह मॅरेज, पण संस्काराच्या मुठीत बांधलेला असल्यामुळे कधी आई वडिलांच्या संस्काराला कुठे ठेच लागू नये म्हणून तो विचार कधी मनात येऊच दिला नाही. अच्छा. आणि ते सांगेल त्या पद्धतीने मग त्यांच्या मनानुसार लग्न केलं. बरं. आणि मग बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला होता? बघण्याचा कार्यक्रम आमच्या घरी. तुमच्या घरी? कांदे पोहे वगैरे असं? हो हो, टिपिकल कांदे पोहे वगैरे असं झालेला. आणि भाऊजी काय करतात? ते सिव्हिल इंजिनियर आहेत डिफेन्समध्ये. डिफेन्समध्ये? सेंट्रल गव्हर्नमेंट. व्हेरी गुड. ताई, आता हे जे वाक्य आहे, हा हे वाक्य तुम्ही आम्हाला असं कळलं की तुम्ही घरी छान नृत्य करता. त्याच्यामुळे हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचे. वाक्य मी तुम्हाला सांगतो. वाक्य अत्यंत सोपं आहे. वाक्य असं आहे: गेंडा धडकला धोंड्याला, रेडा धडकला वेड्याला. गेंडा धडकला धोंड्याला, रेडा धडकला वेड्याला. गेंडा धडकला धोंड्याला, वेडा धडकला रेड्याला. गेंडा धडकला धोंड्याला, रेडा धडकला वेड्याला. गेंडा धडकला धोंड्याला, रेडा धडकला वेड्याला. गेंडा धडकला धोंड्याला, रेडा धडकला वेड्याला. धोंडा कुठून आणला आता हा? एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ देत. ताई, नाव सांगा तुमचं. सोनाली शैलेंद्र अमृतकर. सोनाली ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 17 वर्ष झाले. 17 वर्ष. आणि माहेर कुठलं? चाळीसगाव. चाळीसगाव. आणि सासर? नाशिक. सासर नाशिक. लव्ह मॅरेज नाही आहे. नाही आहे. अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. कुठून आलं होतं स्थळ? ऍक्च्युली मी इथे नाशिकला भावाकडे आले होते. हा. त्यावेळी एका जणाने सुचवलं की असं असं स्थळ आहे, देऊन बघ आमंत्रण. मग माझा दादा गेला तिथे, आमंत्रण देऊन आला. मग ते 2 दिवसांनी बघायला आले. अच्छा, लगेच 2 दिवसात? हो. मग बघण्याचा कार्यक्रम झाला. मिनिमम 10-12 जण आले. किती? 10-12 जण. 10-12 जण बघायला आले? हो. त्यांनी बघितलं, मुलाला मुलगी लक्षात आली. मला म्हणजे मी असंच बघितलं होतं थोडं, मला पूर्ण बघितलं नाही, त्यामुळे माझं कन्फ्यूज होतं की मी पुन्हा एकदा बघेल यांना, मग उत्तर देईल. बरोबर. त्याच्या 5-6 दिवसांनी ते पुन्हा दुसरी फेरी केली. तिथेच दुसरी फेरी केल्यानंतर मिनिमम 5 लेडीज आल्या, 9 जेंट्स आले. मुलगा नव्हता आला. ज्यांना बघायचं होतं तेच आले नाही. तेच आले नाही. आणि हा प्रसंग मी खरा सांगते, खोटा नाही, की मी मुलाला बघितलं नाही. मग मी आईला म्हटली, मी उत्तर देऊ कशी यांना होकार? तुम्हाला तर योग्य वाटतंय, पण मलाही बघू दे माझ्या तब्येतीसारखं आहे की नाही. त्यांची तब्येत माझ्यापेक्षा चांगलीच आहे, थोडं टक्कल पण आहे. हे कधी ज्यावेळी तिसरी फेरी केल्यानंतर पण मी होकार दिला का, तर त्या तिसऱ्या फेरीत आमचं जे तिसरी फेरी कधी केली? 13 एप्रिलला केली. 13 एप्रिलला तिसरी फेरी केली. तेव्हा आले होते भाऊजी? तेव्हाही नाही आले. फोटो मध्ये बघितलं मी. तिसरी फेरी मग भाऊजींना बघितलं कधी? भाऊजींना फोटोत बघितलं मी. फोटोत बघितलं? हो. मग ज्यावेळी मी त्यांना फोटोत बघितलं त्यावेळी आई. मग टक्कल दिसलं कसं फोटोत? फोटोत आहे ना, दिसतं. माझ्याकडून बघितलं नाही.
हे सगळं ठीक आहे, भाऊजींना पाहिलं कधी प्रत्यक्ष? मग सांगते ना त्यानंतर. अजून अजून आहे. हो. चौथी मग फेरी कधी झाली? चौथी फेरी नंदेच्या लग्नात झाली, त्यावेळी त्यांना मी समोरून बघितलं. अरे बापरे. हो. मग टक्कल दिसलं तेव्हा? हो, फोटोतही दिसलं, रिअल पण दिसलं आणि आताही दिसतं. मग आता तेवढंच आहे की वाढलंय? वाढलं माझ्यामुळे. मी टेन्शन देते ना. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूप सुंदर. तर आता हे वाक्य, हे वाक्य बोलताना तुम्ही नाचत नाचत बोलायचं. गेंडा धडकला धोंड्याला, रेडा धडकला वेड्याला, गेंडा धडकला धोंड्याला, रेडा धडकला वेड्याला, गेंडा धडकला पुढपर्यंत धोंड्याला, जा, पुढपर्यंत जा. रेडा धडकला वेड्याला, गेंडा धडकला धोंड्याला, 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 रेडा धडकला वेड्याला, गेंडा धडकला वेड्याला, धोंड्याला, रेडा धडकला वेड्याला, गेंडा धडकला धोंड्याला, रेडा धडकला वेड्याला, गेंडा धडकला धोंड्याला, अरे बापरे, रेडा धडकला वेड्याला, वास्ता, दम लागला की नाही? तो गेंडा धोंडा रेडा वेडा सगळे पळून गेलेत. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. सुरेखा पटेल. सुरेखा ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 30 वर्ष. 30 वर्ष? 30 वर्ष? 30 वर्ष. खरंच सांगतो अजिबात वाटत नाही ते. आणि माहेर कुठलं तुमचं? माहेर गुजरातच आहे. माहेर सासर पण गुजरातचं, माहेर पण माहेर पण गुजरात, सासर पण मेहसाणा गुजरात. डिस्ट्रिक्ट. अच्छा, तुमचं लव्ह मॅरेज? लव प्लस अरेंज. हा म्हणजे लव्ह मॅरेज आहे की नाही? हा, नाही पण लव प्लस अरेंज. लव्ह प्लस अरेंज Arrange. मॅरेज आहे. आणि भाऊजी काय करतात? शॉप आहे आपलं इथे अशोका मार्गवर. अच्छा. आणि माहेरी कुठल्या नावाने हाक मारायचे तुम्हाला? मुन्नी. मुन्नी. हे मुन्नी. आणि भाऊजी कुठल्या नावाने हाक मारतात? मुनिया. हा? मुनिया. मुन्या. भाऊजी मुन्या हा नावाने हाक मारतात. मुन्या. व्हेरी गुड, खूप छान. हा, आणि आता हे वाक्य, हा हे वाक्य ताई तुम्ही रडत रडत बोलायचे. गेंडा धडकला रेड्याला, गेंडा धडकला रोड्याला. रोडा रोडा कोण? रोडा रेड्याचा भाऊ. गेंडा धडकला रेड्याला, रेडा धडकला वेड्याला, गेंडा. नक्की कोण कोणाला धडकलाय ते कळले तुम्हाला? हा हा, अजून एकदा चला. हे शेवटचं व्हेरी गुड. हा, रेंडा. रेडा. रेडा धडकला डोंड्याला, डोंडा धडकला वेड्याला. त्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. हा ताई तुमचं नाव सांगा. सौ शोभा विजय पेटकर. शोभा ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 44. 44. हो हो, क्या बात आहे. 44 वर्षाचा हा संसार. लव्ह मॅरेज, लव प्लस अरेंज मॅरेज, पण ते लव्ह मॅरेज ना पण. हा आते भाऊच. हा, आते भाऊ आते भाऊ. आणि माहेर कुठलं ताई? इथलंच नाशिक. इथलंच. आणि सासर? कोपरगाव. सासर कोपरगाव. आता हे वाक्य ना तुम्ही रागात बोलायचं. होऊन जाऊ देत रागात. हा धडकला धोंड्याला, हा. रेडा धडकला वेड्याला, हा, भाऊजी खाली नाहीत, समोर आहेत. हा गेंडा धडकला धोंड्याला, आणि बोला ओ रेडा धनी, धडकला वेड्याला. ओ धनी बोला ओ असं. धनी. हा वाक्य घ्या. मग गेंडा धडकला धोंड्याला, रेडा धडकला वेड्याला. ओ धनी. ओ धनी. ए धन्या. ओ धनी. ओ धनी. ओ धनुकली. वाक्य होऊन जाऊ दे. हा ओ धनी. हा काय? गेंडा धडकला धोंड्याला, रेडा धडकला वेड्याला. हा ओ धनी. रागात रागात येऊ द्या. ओ धनी. रागात येऊ द्या. राग. ओ धनी. हा. गेंडा धडकला धोंड्याला, हा. रेडा धडकला वेड्याला. अजून राग येऊ द्या. को नमस्कार. ताई तुमचं नाव सांगा. पल्लवी चौधरी. पल्लवी ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 16 वर्ष. 16 वर्ष. पण तुमचं लव्ह मॅरेज आहे की नाही? आपल्याला माहिती आहे ना, आपल्याला माहिती आहे लव्ह मॅरेज असतात. चेहरा बघूनच सांगू शकतो आम्ही, है की नाही? पण खूप छान. आणि कसं झालं म्हणजे भाऊजींनी कसं विचारलं आधी? आत्याचाच मुलगा आहे माझा. अच्छा, हो का? हो, तर मग
त्यांनी मला विचारलं अच्छा. आणि मग हो झालं. नंतर मी घरच्यांना कन्व्हिन्स केलं. मग घरचे तयार झाले सगळे? खूप वेळाने तयार झाले पण अच्छा, पण झालं. ओके, हरकत नाही. आणि घरी आई बाबा कुठल्या नावाने हाक मारायचे? संतू. 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 आणि भाऊजी? पियू. ओ पियू बोले, पियू बोले. क्या बात आहे, व्हेरी गुड. तर हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य तुम्ही लाजत लाजत बोलायचे. गेंडा धडकला धोंड्याला, धोंडा धडकला वेड्याला. धोंडा? नाही, रेडा. गेंडा धडकला धोंड्याला, धोंडा धडकला वेड्याला. मग रेडा कुठे गेला? गेंडा धडकला धोंड्याला, रेडा धडकला वेड्याला. बस एवढी जाणू हे लाजणं असतं का? लाजणं कसं असायला पाहिजे? अहो. अहो. बस ना आता. आता वाक्य. हा आता वाक्य. हा. अहो. अरे बापरे. गेंडा धडकला धोंड्याला, रेडा धडकला वेड्याला. ओहो, क्या बात आहे, व्हेरी गुड. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ताई, तुमचं नाव सांगा. मी सौ हर्षदा केतन जगताप. हर्षदाताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 13. 13 वर्ष. हो हो. माहेर कुठलं? धुळे. माहेर धुळे. आणि सासर? धुळे. सासर पण धुळे. हो. ताई, आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य तू गात गात बोलायचंय, कारण आम्ही मगाशी बघितले. हा, तुम्ही खूप सुंदर गाता असं कळलंय आम्हाला. तर हे वाक्य तुम्ही गात गात बोलायचंय. गेंडा धडकला धोंड्याला, रेड्याला वेडा धडकला. ओहो, गेंडा धडकला धोंड्याला, रेडा धडकला वेडाला. गेंडा धडकला धोंड्याला, हे ना, हे रेडा धडकला जे गायक असतात ना, वेड्याला. गायक, प्रोफेशनल गायक, लगेच टाळ्या. हा, हरकत नाही. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ दे. आणि आपल्या आजच्या या खेळामध्ये ज्या ताईंनी कमाल कमाल धमाल आणलेली आहे, कमाल धमाल, त्यांना आपण देणार आहोत हे बक्षीस. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. खूप खूप अभिनंदन ताई तुमचं. आणि ज्या ताईंनी अजून खूप छान प्रयत्न केला, खूप छान सुंदर सादरीकरण केलं, त्यांना सुद्धा आपण बक्षीस देणार आहोत. अहो. हां हां. आणि सुरू करूया आपला हा मजेशीर खेळ, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. खेळाचे नियम आणि आधी तुम्हाला माहिती आहे तरी सुद्धा पहिला नियम सांगतो. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी सगळ्या ताईंनी नाचायचंय. जी ताई नाचणार नाही ती बाद. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणार आहे बक्षीस, आणि जी अंतिम विजेती असेल तिला सुद्धा मिळणार आहे बक्षीस अर्थातच. आणि कंपल्सरी नाचायचे. हा, नाचण्याच्या नावाखाली धावायचं नाही. हा, चला तर मग सुरू करूया, पण त्यासाठी म्युझिक प्लीज. हा 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 हा, लवकर लवकर लवकर. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, अरे डमरू वाजतच नाही यांचं. हा हा, जमूर रे. बोलो उस्ताद. कौन जिंकेंगी? मैं. हाँ? तुम तो आउट होएंगे ना. अभी आप देखो ना, फिर मुझे क्या पता. क्या पता. अरे तुम्ही हरलात आणि आता चिरस जिंकेंगे तुम. ते आपण बघूया, पण त्यासाठी जी काय आपली म्यूजिक प्लीज. मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो.
लवकर 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 म्युझिक थांबलेलं आहे, म्युझिक थांबलेलं आहे, लवकर हा, लवकर 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 हा. आणि आता बघूया या आपल्या शेवटच्या राऊंड मध्ये कुठली ताई विजेती होते, कारण एकच खुर्ची मध्ये आहे. व्हेरी गुड. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. संगतीन माझ्या तू येशील काय, गो संगतीन माझ्या तू येशील काय. माझा ताडीचा घोडा त्यात नाचून झालं, तुझ्या नजरेच्या जादूला अशी मी भुलणार नाही. गो संगतीन माझ्या तू येशील काय, गो संगतीन माझ्या तू येशील काय. आणि आपल्या या संगीत खुर्चीमध्ये ज्या ताई विजेत्या झालेल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. ताई, तुम्हाला हे बक्षीस मिळते. आणि याच आनंदात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. एकदा जोरदार टाळ्या. छान आहे, तुमच्या या टाळ्यात सगळं सांगून जात आहेत की तुम्ही छान एन्जॉय करतायत, धमाल करतायत, मजा मस्ती करतायत. खूप छान वाटतंय. पण कसं असतं माहिती ना, हे सगळं होत असताना एक अबोला मात्र आपल्यामध्ये असतोच आणि तो अबोला मी दूर करत असतो. आज सगळ्या आपल्या ह्या ताईंमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई, तुम्ही इथे यायचे. या ताई, तुमचं नाव सांगा. माझे नाव ज्योती राजपूत. ज्योतिताई, कोणाबरोबर हा अबोला आणि किती वर्ष आहे? भावांबरोबर आहे. 2 वर्ष होत आले आता. अच्छा, सख्खे भाऊ? सख्खे भाऊ, मोठे भाऊ दोघेही मोठे भावंड. हो. आणि 2 वर्ष झालेली आहे. हो. काय असं कारण झालं की ज्याच्यामुळे हा अबोला निर्माण झाला? त्यांनी आईबरोबर जे केलं आहे ते खूप चुकीचं केलं आहे. त्यांनी आईला मला न सांगता, मला फोन न करता आईला माझ्याकडे त्यांच्या मुलाबरोबर पाठवून दिलं. आणि त्याच्यानंतर 8-10 दिवसांनी लहान भाऊ घरी आला आणि बोलला की आम्ही आईला नाही सांभाळणार, आम्ही आईला केअरटेकर सेंटरमध्ये ठेवू. तर मी त्यांना बोलली मला हे पटत नाही. तर ते म्हणे तुला नाही पटत ना, तर मी तुला 10,000 महिना देतो, तू ठेव. आणि असं बोलून दारात उभा राहिला आणि बोलला 5 दिवसांनी मला निर्णय सांग. पण 5 दिवसांनी असं झालं की आई वारली. अटॅक आला आईला. पण माझे भाऊ असे नाही होते. ते असं का कट झाले, कशामुळे झाले ते मला माहीत नाही. मग माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही आईबरोबर असं का केलं ते कमीत कमी मला सांगा तरी, की असं काय चुकलं आईचं. पण किती पण चुकं आईचं, तर आईला असं सोडायचं नाही असतं. आईने इतकं सांभाळलं काय 2 भाऊ मिळून एक आईला नाही सांभाळू शकत का? पण ह्या 2 वर्षात तुम्ही कधी त्यांना विचारायचा प्रयत्न केला नाही? नाही, त्यांनी मला ब्लॉक करून ठेवलं आणि आमचे फोन बंद झाले. शेवटी मी आईचे मी स्वतःहून घरी गेलात का? आई माझ्याकडे वारली. मग दवाखान्यात घेऊन गेलो तर तेव्हा भाऊ आला. मग तो फोन करत होता मोठ्या भावाला. तर मी त्याला बोलली की आता कशाला रडतोय, आता कशा तुमच्या मनासारखं झालं ना म्हटलं. मग तेवढं बोलली. आणि मोठ्या भावानी पण या मिस्टरांनी फोन केलं. तर मग ते यांना विचारत होते कसं झालं काय झालं. मग मी बडबड केली की बुवा आता कशाला येता इकडे. मग त्यांनी यांचा फोन काढून माझ्या मुलाला फोन केलं की तू असं म्हणजे तुझ्या आईला समजून दे, नाही तर त्याला असं जेलमध्ये टाकेल की त्याला बेलसुद्धा होणार नाही. तो तुम्हाला? हां, माझा भाऊ माझ्या वडिलांच्या जागेवर होता. मला पण ती इतके कसे काय बदलले मला ते कळत नाही. आमचं काही भांडण नाही, काही नाही, काहीच नाही होतं. मला मान्य आहे की खूप त्रासदायक आहे हे सगळ्या गोष्टी. आणि आज आई नाही आहेत त्याच्यामुळे आणखीन जास्त त्रास होतो. ताई, पण 2 वर्षात जे तू कधी सांगू शकली नाहीस, दोन्ही दादांना तुला काहीतरी सांगायचं होतं, बोलायचं होतं, काय आज माध्यमातून त्यांना सांगशील? समजा समोर आहेत ते, काय म्हणशील त्यांना, काय सांगशील? तुम्ही दोघांनी खूप केलंय माझ्यासाठी, आईसाठी पण केलं. पण आईच्या शेवटी असं तुम्ही का वागले? मला फक्त एवढं बोलायचं की तुम्ही या माझ्याशी भेटा, मनमोकळेपणे तुम्ही पण बोला, मी पण बोलते आणि गैरसमज आपला दूर करू. पण आई गेलेली ते तर परत नाही येणार. पण जे आहे ते कमीत कमी नीट तरी होईल. तुमचा हा निरोप तुमच्या दादांपर्यंत नक्कीच पोचेल किंवा त्यांनी जेव्हा हा भाग आपला बघतील तेव्हा त्यांना सुद्धा काही गोष्टी कळून येतील आणि ते तुम्हाला फोन करतील, तुम्हाला भेटायला येतील
अजिबात काळजी करू नको. पण तू आता इकडनं अशीच जाणार नाही आहेस, तर मी तुझी ओटी भरणार आहे आणि त्यासाठी मी आईंना विनंती करतो की आई तुम्ही इथे यायचे. या. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माय पित्याच्या ओढीनं लागे पदर आपणीला. खरंच खूप छान वाटतंय आणि तुम्ही इथे येऊन जे अगदी कल्ला करताय ना, म्हणजे अगदी ठरवूनच आलेलं असतात. पण त्यावेळी मला असं वाटतं ना की थांबू दे ना, जरा ताईने थांबावं यार, अजून थोडा वेळ खेळ खेळावेत, अजून थोडा वेळ माहेरी राहावं असं मला खरंच खूप वाटतं. पण आज आपल्याला इथे थांबावं लागणार आहे आजच्या भागापुरता, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा